गडचिरोलीच्या कुरखेडामध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची माहिती आपल्यापर्यंत येते। मतदानाचा 2 तास उशिरा मतदान 2 तास उशिरा सुरू झालेले 9 वाजता त्याची सुरुवात झालेली आहे। 7 वाजता मतदान सुरू होतं आपल्याला कल्पना आहे, मात्र इथं मतदानामधल्या बिघाडामुळे 2 तास मतदान उशिराने सुरू झालं। 9 वाजता सकाळी मतदान सुरू झालेलं आहे, त्यामुळे मतदान न करताच माघारी फिरल्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत। गडचिरोलीच्या कुरखेडामध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी जे स्वतः निवडणूक जिल्ह्याचे अधिकारी सुद्धा असतात निवडणुकीचे, ते वेळ वाढवून देतात संध्याकाळची। गडचिरोलीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। मतदान यंत्रामध्ये बिघाडामुळे 2 तास मतदान उशिराने सुरू झालं। त्यामुळे मतदारांना मात्र मतदान न करताच माघारी फिरावं लागलं। सध्या ईव्हीएम बाबतीतल्या अनेक चर्चा, आरोप प्रत्यारोपाच्या काळामध्ये असा बिघाड हा अचानक चर्चेचा विषय ठरला। आशिष अग्रवाल आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। आशिष, नेमका काय प्रकार घडलाय, सध्या काय स्थिती आहे? प्रसन्न सर, ऍक्च्युअली कसं आहे, आज सकाळी 7 वाजतापासून गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु कुरखेडा मुख्यालयातील ग्रामीण विकास उच्च माध्यमिक शाळा येथील खोली क्रमांक 2 मध्ये मशिनीमध्ये काही बिघाड आल्यामुळे तिथं मतदान प्रक्रिया सुरू करण्यात 2 तास उशीर झाला। आणि मुख्य म्हणजे गडचिरोली जिल्हा हा संवेदनशील आणि अतिसंवेदनशील असल्यामुळे इथं मतदान प्रक्रिया जी आहे ते दुपारी 3 वाजतापर्यंत राबवण्यात येणार आहे, परंतु हे मतदान प्रक्रिया इथं 2 तास उशीर झाल्यामुळे काही मतदार हे परतले सुद्धा असल्याची माहिती आपल्याला इथं प्राप्त झालेली आहे। धन्यवाद अग्रवाल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। Thank you.